सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रतिकांत कमलापुरे, श्वेता प्रशांत खरात, कल्पना संतोष कदम आणि दिलीप शंकरराव कोल्हे या पॅनलने प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडवला आहे। घरोघरी जाऊन हे उमेदवार प्रचार करत आहेत, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेले कामाची पावती जनता आपल्याला निश्चित देईल असं प्रतिपादन यावेळी संतोष कदम यांनी दिली। या प्रचार यात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग पाहावयास मिळाला। मी संतोष दिगंबर कदम भारतीय जनता पार्टी प्रभाग 16 च्या चारही उमेदवाराच्या प्रचारार्थ आज होम टू होम म्हणून या जगजीवनराम वस्तीमध्ये आणि महात्मा फुले वसाहतमध्ये वस्तीमध्ये आम्ही होम टू होम करत आहोत। चांगला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे। त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी नक्कीच मतदार 15 तारखेची वाट पाहत आहेत आणि 15 तारखेला ते आपला हक्क बजावणार आहेत। आणि आज जो ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा आपल्या भागातला 6 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी येतं आहे, तो पाणी प्रश्न माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून देवेंद्रदादा फडणवीस यांना भेटून ह्या की सविस्तर सोलापूरची परिस्थिती सांगितलेली आहे। ही मतदारसंघामध्ये नाही तर सोलापूर शहरामध्येच पाण्याचं सगळीकडे बोंब आहे। लोकांना पाण्यासाठी तरसावं लागत आहे आणि आपलं सरकार असताना, हक्काचं सरकार असताना सोलापूरकरांसाठी तुम्ही तातडीने दखल घ्यावी आणि ती दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने घेतलेली आहे। 892 कोटी ह्या आपल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी व त्याचा साठवण क्षमता कमी असल्यामुळे त्या टाक्या आपल्यासाठी बनण्यासाठी 892 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। हे काम झालेलं आहे मंजूर। आपल्याला 2026-27 ह्या कालखंडामध्ये आपल्याला नक्कीच रोज पाणी पुरवठा होईल हे मी आश्वासन देतो। आपण सर्वांना म्हणतो की या चारही उमेदवारांना आपण भरभरून निवडून द्यावं आणि आपला विकास साधून घ्यावा। आपल्याला कुठल्याही ह्याची दखल होणार नाही, कुठलीही अडचण समस्या उद्भवणार नाही। त्या पलीकडे आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी IT पार्क सारखं ह्या ठिकाणी आपल्या नवीन पिढीला त्या ठिकाणी आपल्याला पुणे मुंबई कुठे जाण्यासाठी गरज नाही, त्याकरता सोलापुरात IT पार्कचं मंजुरी मिळालेली आहे। ते सुद्धा 3-4 वर्ष आपल्या पोरांना काम मिळणार आहे आणि आता IT पार्क झालं तर इतर रोजगार उपलब्धी बाकीच्या रोजगार जे आहेत जेणे शिकले नाहीत त्यांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टी ही प्रगतीपथावर आहे आणि आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच आपण यश संपादन करू। एवढंच बोलतो, धन्यवाद। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।